आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. मोठं काम करू सगळ्या जगभर करत आहे. असाधारण गोष्टी ज्याच्या संदर्भात बायबल सांगितलं की बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे देव काम करतो. जसं मला वाटतं की जगातले सगळे मार्ग बरोबर झाले आणि आता प्रश्न पडतो की आमच्या समोर कोणताच मार्ग नाही, परंतु त्यावेळेस देवाला हात मारणं फार गरजेचं आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, कधी कधी समस्या आल्यावर आम्ही जास्त हातपाय मारतो. कुठपर्यंत माहिती का, जोपर्यंत आमचे हातपाय चालतात आणि मग सगळी शक्ती क्षीण झाली मग आम्ही देवाला हात मारतो. पण धन्य ते लोक आपली शक्ती रिझर्व ठेवतात आणि सुरुवातीला देवाला हात मारतात. समस्येमध्ये देवाला हात मारणं देवाला आवडतं. मुळामध्ये देव स्वर्गामध्ये आराम करण्यासाठी बसलेला नाही. त्याच आम्हाला असं वाटलं देवाला कशाला त्रास, किती त्रास द्यायचा देवाला. मुळात देव ही व्यक्ती सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती आहे, सगळ्यात शक्तिशाली. माणूस करतो पृथ्वी तलावरती राहत असताना आमच्याकडे एक मर्यादा, लिमिटेशन्स आहे आमच्या ताकदीला, आमच्या विचाराला, आमच्या पुरवठ्याला. पण देव अमर्यादित शक्तीचं स्त्रोत आहे. प्रचंड ताकद, प्रचंड शक्ती त्याच्यामध्ये. म्हणून ज्याला देव समजला तो व्यक्ती स्वस्थ न राहता सगळ्या परिस्थितीमध्ये देव राहत नसतो. मला कुणीतरी एका असिस्टंट सांगितलं की छातीमध्ये ते एक्सरे काढला, काय काय काढतात माझ्या लक्षात नाही, पण ते म्हटलं की ते काढलं आणि त्याच्यात पुष्कळ गाठी असल्याचं डॉक्टरला सांगितलं. काय सोनोग्राफी करा. मग डॉक्टर म्हटले की आता ते ऑपरेशन करावं, त्याच्याशिवाय त्या गाठी जाणार नाही. मग टेस्टिंग साठी पाठवू आणि टेस्टिंग केल्यावर जवळजवळ 90% कॅन्सरची शक्यता आहे. म्हणजे त्या गाठी म्हटलं की कॅन्सर कळलेलाच. मग त्या लोकांना आढळलं की युट्यूबला अशा अनेक साक्ष ऐकल्या की गाठी देवानं नष्ट करून टाकल्या. चला या देवाचं सामर्थ्य आपण पण आणू. आणि मग त्यांनी कॉल केला ते म्हटले डॉक्टरला 8 दिवसांनी आम्ही येतो चेकिंग साठी, पुन्हा सोनोग्राफी साठी, पुन्हा टेस्ट करा. मग कॉल केला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. 8 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सोनोग्राफी केल्यावर सगळ्या गाठीच गायब झाल्या होत्या. देवाच्या सामर्थ्याला मर्यादा आणि देवाला मर्यादित छूप नाही. आम्हाला असं वाटतं की हे प्रश्न देव कसे सोडवेल, ते प्रश्न देव कसे सोडेल. अहो तो देवच आहे आणि जगातले प्रत्येक प्रश्न नष्ट करण्याची ताकद फक्त प्रत्येक प्रश्न कोणता का प्रश्न असो, लेकरांचा असो, नवऱ्याचा असो, नोकरीचा असो, आर्थिक प्रश्न, सावकाराचा प्रश्न, कर्जाचा प्रश्न, डिप्रेशनचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नातनं सुटका देणारं देवाचं नाव, येशूच त्याचं नाव. खूप आशेनं या. मला काल एका सिस्टरने फोन केला, सांगितलं, साक्ष सांगितली, पास्टर तुम्ही तारीख पण दिली, माझ्या लक्षात नाही की तारीख, व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती ती तारीख आहे. ते म्हटले आम्ही चर्चला आलो, सगळं कुटुंब मोळच्या आसपास कुठंतरी ते राहायला होते, तिकडून आलो. मग जाताना प्रार्थना केली. प्रार्थना करताना मी अशी प्रार्थना केली, तेव्हा जाताना त्यांचं संरक्षण करतो. मी बाहेरून आलेल्या लोकांसाठी त्यांची प्रार्थना करतो, यांच्या प्रवासात त्यांच्या बरोबर तू राहा. आणि नेमकं त्या मोळच्या आसपास गेल्यावर त्यांना गाडीने उडवतो आणि ते म्हटले एवढा जवळ अपघात झाला पण त्याच्यामध्ये देवानं आमचं सगळं कुटुंब सुरक्षित ठेवलं. शास्त्रात लिहिले की तुझ्या उजवीकडे सहस्रावधी पडतील आणि डावीकडे, पण ते तुला धोरणार. मग सिंधुदुर्गची साक्षी त्याची नाही. हा किती गर्दीमध्ये लोक मेले, कोसळले, सगळं झालं. परंतु ते लोक आपल्या चर्च मध्ये येऊन गेले. सिंधुदुर्गामध्ये त्यांना इथे यायला आवडतं. चर्चसाठी पण त्यांनी फार मोठी मदत केली. आणि मग ते म्हटले की चला
पाणी आता आमच्या भावाच्या घराच्या जवळ आलं, आता पाणी घरात शिरणार. प्रार्थना करू आपण. देव, जसं एलियानं प्रार्थना केली पाऊस थांबला, तसं देवाच्या सेवकाचं काम अजून पण तसंच आहे. आणि देवाचं सामर्थ्य हे बायबल मधलं सामर्थ्य म्हणजे इतिहास नाही. देवाचं वचन वर्तमान आहे, भविष्य आणि भूतकाळ, तिन्ही काळामध्ये काम करणार देव. आता पाणी घरात शिरणार आणि घरात पाणी शिरल्यावर ते साप विंचू सगळं आतमध्ये येणार. तेवढ्यात त्यांनी प्रार्थना करण्यासाठी सांगितलं आणि प्रार्थना केल्यावर बरोबर पाणी तिथं स्टॉप झालं. त्याच्यानंतर पाऊस नियंत्रण झालं, सगळं पाणी रिकामं झालं. म्हणजे लक्षात ठेवा, देव सर्व ठिकाणी काम करतो, सगळ्या ठिकाणी काम करतो. तुम्ही अस्वस्थ होता, कशी का परिस्थिती असताना तुम्हाला अस्वस्थ. आणि एक गोष्ट करा, समोरची जी गोष्ट दिसते ना त्याच्यानं आमची शांती भरते. प्रॉब्लेम काय माहिती का, माणसाला अशांत काय करतं, समोर दिसणारी गोष्ट. आणि जेव्हा समोर दिसणाऱ्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करता त्यास तुम्ही शांत राहता. का शांती गेलेली आहे, जे दिसतं त्याच्यावर. कधी कधी अजून रिझल्ट यायचा बाकी असतो तो लेकर आत्महत्या करून मरून जातो. मग रिझल्ट लागल्यावर कळत आहे 75% 78% पास झाले. मग घडलं का, त्या तारखेला आम्ही म्हणत होती ती तारीख पाहतो, त्या तारखेला मला असं वाटतं की सक्सेस माझ्याकडे येणारच नाही. आणि कित्येक लेकरं गेली, सुसाईड केलं त्यांनी. नंतर रिझल्ट कळा, कित्येक वेळा रिझल्ट पण आला, त्यानंतर रिझल्ट आल्यावर निराशेमध्ये गेले, बोर्डाच्या चुकीनं त्यांना कमी मार्क दाखवले, नंतर ते पास पण झाले. अशा पण साक्षी आपण ऐकले, स्टेटसवर तशा पण साक्षी आहेत, प्रभूने ते पण काम केले. म्हणून सांगतो, धैर्य सोडू नका, अजिबात धैर्य सोडू नका. आणि एक गोष्ट लक्षात, देवाला निर्भीक लोकांची गरज आहे. म्हणून तर त्या येदोनाला म्हटला, ज्यांना युद्ध हा शब्द ऐकल्याबरोबर भेटवरती त्यांनी जावा. 22,000 लोक निघून गेले. किती गेले, तेवढीचे तेवढे निघून गेले. मग निघाल्याचे सगळे गाव जेवण असल्यासारखं, कुणाला गुरुद्वारा जायचं, सगळेचे सगळे गाव जेवण म्हणले. आणि युद्ध हा शब्द ऐकल्यावर जावं, तो म्हटलं हे उपयोगाचे नाही. आणि शेवटी काटछाट करून राहिले किती हो, 300. तो म्हटलं याच्याद्वारे मोठा विजय आहे. म्हणजे देव विजय त्या लोकांना देतो ज्याच्यामध्ये डेअरिंग आहे. धाकधूक होत आहे, माझी छाती दुखती, माझं डोकं दुखतंय, माझी कंबर बसली, माझं धडधड झालं, पटकन कपडे जा. तुमचं बाहेर काहीच काम नाही. देवाला लढणाऱ्या लोकांची गरज आहे. लढत राहा. समोर मृत्यू दिसला तरी घाबरायचं नाही, कारण शास्त्र सांगतं मृत्यू छायेच्या दरीतून, म्हणजे मृत्यू छायेची दरी असणार आहे. नुसतं ते पोपटासारखं स्तोत्र नाही, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी स्तोत्र हा पोपट बोलतो, पोपट मोठा होतो आणि मृत्यूचं भयाला आल्याबरोबर कंबर बसली. सिंहाच्या गृहामध्ये आणि भगभगीत भक्तीच्या अग्नीच्या भक्तीमध्ये पडले तरी मृत्यूचं भय जातात. पण सिंहाचं भय त्याच्यामध्ये असतं. देवाच्या लोकांनी नेहमी बोल असतो पाहिजे. चेहरे मान सुरू नका. सतत बिर्याणी खाल्ल्यासारखं फ्रेश दिसत, एकदम फ्रेश दिसला पाहिजे. कामामुळे बंद आहे ना सध्या, त्याच्यात किती वाढदिवस किती गिरण असते, किती मजा असते, किती एकत्र यायचं, किती एन्जॉय. कुणाचा वाढदिवस आहे, कुणाचं काय, इतकी फ्रेश असतो आपण. प्रभूमध्ये सर्वदा होतो. पुन्हाही सांगतो, सगळ्या चिंता करण्यात देवावरती सोपं आहे. एकदा देवाच्या घरामध्ये, आणि देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का, हे सगळं देवावरती टाकून निवडत राहतो. देवाला लोकांची गरज आहे. आपलं ओझं घेऊन पाठीवर वाकत चाललं देवाला आवडत नाही, म्हणून घरात सगळं म्हणून आला. आणि तो शहाणा माणूस घरामध्ये पाठ करत बसला, बाप तरी बोकड कापतो. बापाने बोकड नाही कापला, पण घरात पुत्र म्हणून आला, त्याच्यासाठी अख्खा बैल कापलं. म्हणजे देवाला अशा लोकांची गरज आहे, सगळं ओझं त्याच्यावरती टाकायचं. निश्चित राहा का, एकदम निश्चित राहा. मी म्हणतो की तुमचा देव तुमच्या कल्पनेच्या पलीकडे काम करणार, कल्पनेच्या पलीकडे. कधी कधी तुमची बुद्धी काम करणार नाही, थक्क होऊन जा, इतके मिराकल्स देव करतो. आणि देवासाठी
चमत्कार हा त्याचा स्वभाव आहे. दुसऱ्या भाषेमध्ये असणार श्वास घेणं जसं आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीला आणि श्वास सोडणं जसं आवश्यक आहे तसं देवाचा चमत्कार हा देवाचा श्वास आहे. तो सोडला ना मग तिथे चमत्कार घडला असतो. म्हणजे रोज देव कुठं ना कुठंतरी चमत्कार करत असतो आणि त्या चमत्काराचा भाग तुम्ही बनायला पाहिजे. त्या चमत्काराचा भाग तुम्ही बनला पाहिजे ना. दुसऱ्यांच्या साक्षीला टाळायला जायचं नाही. देवाला म्हणायचं एक दिवस माझी वेळ येईल की माझ्यासाठी लोकांनी टाळायला माझ्यासाठी टाळायला पाहिजे. लोक तुम्हाला शोधत आलं पाहिजे काय तुमची टेस्टमनी काय तुमच्या साक्षी. आणि मी तर म्हणतो येणाऱ्या दिवसामध्ये या शिरोतल्या एका व्यक्तीला पकडून महाराष्ट्रात बोलवलं पाहिजे तुमच्या शिक्षणामध्ये असेल घर पण तुमची गरज भारी असली पाहिजे. तेवढीच भारी तुमची गरज असते. असं सांगू नका की देवाने तुम्हाला कोणतरी तलावर नुसती जोडी घेऊन फिरायला लावली. तुमचा देव तुम्हाला जोडी फिरायला लावणारा देव नाही. तुमचा देव शक्तीच्या पलीकडे आशीर्वाद देणार. शक्तीच्या पलीकडे तुमच्या शक्तीच्या पलीकडे. काल एका व्यक्तीचा विचारायचा इंजिनिअरचा बिल्डरचा फोन आला आणि तुम्हाला म्हणाले अहो तुम्ही चर्च बांधायला लागलं मला कळलंय आणि माझी इच्छा आहे की माझं टॅलेंट तुमच्या चर्च मध्ये सगळं वापरलं जावं. सगळं मी तुम्हाला डिझाईनचं आता सगळं झालं. मी म्हटलं खूप धन्यवाद तुम्ही मदत करायला तयार नाही. मग तुमच्या चर्च मध्ये माझा भाग असावा असं मला वाटायला. म्हणजे लोक किती एक्साइटेड का हे चर्च एक इतिहास घडवणारं चर्च असेल महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि मी तर म्हणतो वर्ल्ड मध्ये शिवोले जगाच्या इतिहासामध्ये असेल. जगाच्या इतिहासामध्ये जगातले लोक तिकडं लक्ष लावून असते. किती देश पाहतात तुम्हाला माहित पण नाही. कितीतरी म्हणतात आम्ही पाहतो. परत इंग्लंडच्या एका व्यक्तीने मला सांगितलं की एक मिटिंगचा आपण परवा दिवशी टाकलं शुक्रवारच्या पेपरवर कोण नाही मग दर गुरुवारी तर आपल्याला टाकावं लागतं लाईव्ह. मग ते मिटिंगचं जेवढ्या तुमच्या बाहेर मिटिंग असतात त्या सगळ्या मिटिंगचा आम्हाला पाठवा. म्हणजे परदेशातल्या लोकांना इंडियामध्ये असणाऱ्या या सोलापूरच्या चर्च मधल्या पालकाच्या मीटिंग मध्ये इंटरेस्ट आहे. इंग्लंडमध्ये अशी कितीतरी लोक जे वचनाची केले पाहिले गेले. आता एक गोष्ट करायची तुम्हाला आपल्या चर्चला जवळजवळ मला वाटतं स्लॅब पर्यंत 2,500 पोते लागणार. किती पोते? 2,500 पोते म्हणजे जवळजवळ 285 गुणिले 2,500 तर 6 लाखापर्यंत जातं. पण एकदम सोपं कसं सोपं मी तुम्हाला सांगतो. तुमच्या ओळखीचे 10 लोक असतील का नाही तुमचे नातेवाईक. बरं तुमचं एक नातेवाईक तुम्हाला 10 पोते देऊ शकतो का नाही. शब्द टाकायचा. देवाच्या मंदिराला थोडी नाही म्हणणार. तुमचं घर पाठवून पण देवाचं मंदिर उघड होती ना ते. मग तुम्ही त्याला सांगायचं एक 10 पोते तुम्ही 10 पोते म्हणजे 285 म्हणजे 2,850 रुपये. एक नातेवाईक जर तुम्हाला देत नाही तर मग तुमची लायकीच नाही. एका व्यक्तीनं जर समजा 10 लोक जमा केले बघा 10 पोते एका व्यक्तीने 10 व्यक्ती जमा केलं किती होतात 100 पोते. आणि असे 10 लोक जर सापडले तर 1,000 पोते. किती सोपं आहे. 10 लोक सापडले तर अहो आतापर्यंत मी 50-55 लाख जमा केले. तुम्ही 10 पोते जमा करू शकत नाही. आतापर्यंत जर आपल्या चर्चला या जमिनीवर 10 लाख रुपये गेले कळतं का तुम्हाला. 10 लाख रुपये गेले पण आपण नील नाही. आणि हे जरी उभे राहिले नाहीत ना मी तुम्हाला सांगतो जसं प्लॅन आहे तसं चर्च होणार. जसं आहे तसंच बरं का. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा भारी असेल. इतकं सुंदर असेल ना तर तुम्हाला चर्च मध्ये बसावं तर बघावं असं वाटतं. अगदी बसण्याची व्यवस्था आतमधला AC इंटेरियर खुर्च्या सगळं इतकं सुंदर. हे प्लास्टिकच्या खुर्च्या नाही म्हणत आता साऊंड सिस्टम आजच्या पेक्षा सुंदर. आत्ताच एवढी सुंदर आहे तर त्यावेळेस किती सुंदर असेल.
हे सगळं आपल्याला करायचं. खिडक्या वेगळ्या, कारण आवाज बाहेर जाणार नाही, तुमचा आवाज तुमच्यापर्यंतच राहणार, बाहेर जाणार नाही. त्यामुळे त्या खिडक्या सुद्धा आपण सगळ्या वेगळ्या करणार आहोत. आतलं दरवाजा सुद्धा उघडला की आपोआप बंद, त्याला राखण्याची गरज नाही. आणि लवकर येणाऱ्या व्यक्तीला जागा, बाकीची बसती घालून पुढच्या पण मार्गातच ठेवणार. आणि तुम्हाला हे चर्च बांधून झाल्यावर महाराष्ट्रातलं लोक भेटी द्यावे. अशी वेळ तुम्हाला कोणी जागाच मिळणार नाही, बाहेरचेच लोक बसू द्यावं. सोलापुरातल्या लोकांना तर जागाच द्यायची नाही, असू द्या ना. इतकं सुंदर सगळं बांधायचं. प्रार्थना करा. आता बांधकाम चालू आहे, पण बांधकामाच्या अगोदर जरा जास्त प्रार्थना व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण प्रार्थनेचे पण दिवस करू, 12 तास 24 तास अशा प्रार्थना प्लॅनिंग करू का? कारण बांधकाम आता सुरू झाले, थांबायला तयार नाही, पटपट सुरू झालेलं आहे. सुहास लोखंडेंनी अतिशय मनात जोमानं काम करायला लागलं आणि आपण प्रार्थनेचं पालन करूया, जेणेकरून बांधकाम पटकन वरील पटकन. मला सगळे विचारतात कधी बांधून होणार, काय सांगू तुम्हाला, काय कधी बांधून होणार सगळ्यांचाच प्रश्न आहे. मला पण वाटतं डिसेंबर पर्यंत सगळं स्ट्रक्चर उभं राहील, आपलं सांगायला तयार होईल आणि बिल्ड बांधकाम पण चालू झालं तर बाकी. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो बरं का, आपल्या चर्च मध्ये एवढे चांगले आहेत ना, जवळजवळ आतलं लाइटिंगचा सगळा खर्च 5 लाखाच्या आसपास आहे. 5 लाख रुपये खर्च येणार. पण आपल्याकडे प्रशांत, निलू आणि जो हे तिघं म्हणजे सगळ्या लाइटिंगचा खर्च पाणी काढणार आहे. म्हटल्याबरोबर काय होईल, तुमची जेवढी ताकद आहे तेवढंच करा. नाही करणार. देवाच्या मंदिरासाठी सगळ्यांनी नुसतं असोसिएट असलं पाहिजे. तसे आहेत सगळ्यांनी इतकं मनोभावे दिले. कधी कधी लाज वाटते ना, लोक एवढं कसं काय प्रेम करू शकतात चर्चवरती. त्यांचा डोक्यात दुसरा विचार असते, कोणतं चर्च, देवाचं मंदिर व्हायला पाहिजे. आणि कित्येक लोक त्याच्यासाठी त्यांचं डेडिकेशन आहे. आणि या डेडिकेशनला तुम्ही पाहणार हजारो आत्मे तारणावर घेणार आहे, पुष्कळ आत्म्यांचा उद्धार होणार आहे. माझा विषय तो आहे. परंतु आता परत किती होते, एका माणसाने 10 कनेक्शन. आता अगदीच काही लोकांची काही ओळखच नाही, त्यांनी 2 पण घेतले आणि 10 मध्ये जरी कुठून जमा करून आणून दिले तरी सुद्धा चांगले. पण तुमची जर पावर चांगली आहे, आणि मला असं वाटतं 2850 वरचे सोडून डिस्काउंट देऊ आपण 2800 एका नातेवाईकाकडून येते किंवा तुमच्या ओळखीचे. आता पगारी सगळ्यांच्या बऱ्या लग्न झाले, लागला काय का, आणि त्यांना देवाने तुम्हाला एवढे आशीर्वाद दिले, पुढे या मंदिरासाठी आणि देतील होत का लोक. तर असे तुम्हाला 10 लोक जर जमा केले जे 2008, तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला लिस्ट काढून देतो तुमच्या नातेवाईकांची, तुम्ही फक्त माझ्याकडे आणि शब्द टाकून बघा, प्रार्थना करा. आज घरी गेल्यावर शब्द टाका. 10 लोकांनी 2800 रुपये प्रमाणे 10 लोक 28,000 तुम्हाला देतात. किती सोपं आहे गणित. मी जर आज एवढी मोठी रक्कम उभं करू शकतो, 50-55 लाखापेक्षा जास्त, आता किती झाले, 10 लाख तिथे गेले तर खात्यावरती जवळजवळ 35 लाख आहेत. माझ्याकडे कॅश आहे, ती नाही तुम्हाला सांगितलं, माझ्या पण टाकलेले त्याच्यामध्ये, मी सांगितलं टाकत राहतो. पण तुम्हाला माहिती का, जेव्हापासून काम चालू झालं तेव्हापासून कोणाचा 1 रुपया सुद्धा लेट होणार नाही. आणि मी सगळ्या टीमला सांगतो, कोण बिल मागितलं मागायच्या अगोदर देऊन टाका. का तरी शिल्लक कळलं पाहिजे, एक स्टँडर्ड आहे, ते स्टँडर्ड आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे. का कारण जेव्हा कुठंतरी आम्ही थांबतो त्याच देवाचं गौरव कमी होतं, लोक पावतं. ह्याचं गौरव कशामध्ये, त्याचे आता देवाला कोणी पाहिलंय, आम्हाला बघतोय, आमच्या समजा देव कसा पावतो, कसला देव आहे. माझी लोक म्हणतात ना, तो तिळाचं देव श्रीमंत आहे, आता ते भारी भारी घालतात, आईचं माझा देव श्रीमंत आहे माझा देव. तुम्ही मला काही कमी केलेलं आहे, सगळ्या गोष्टी त्याला दिलेल्या आणि उत्तमातल्या उत्तम दिलेल्या. म्हणून लक्षात ठेवा, गेल्यामध्ये त्या 10 लोकांची लिस्ट घरी गेल्यावर पहिलं काम, जसं पत्रिका, मी तर होतो पत्रिकेची लिस्ट काढ, 6 खाऊन गेले लिस्ट काढा ती आणि त्याला इन्स्टॉल करायचं.
तुम्ही चर्चा वाढदिवसाला आणता का? 10 पोते द्या ना. आणि असं सगळं होणार माझा विश्वास आहे. आणि देणाऱ्याला देव भरपूर आशीर्वाद देणार आहे. आज अनेक प्रकारची वरदानं आम्ही पाहिली. संपत्ती परमेश्वराला दिलेली धन पोचवलं त्याची देणगी लेकराचा आशीर्वाद आहे. कोणी म्हणतं की आम्ही देवाच्या वचनात दिलं ते खाऊन पिऊन तृप्त होईल, नवं घर बांधून त्यामध्ये वस्ती करते. घराचा पण आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे आणि पाहतो की ज्यावेळेस अब्राम वृद्ध झाला आणि त्याचा मुलगा इसहाक, या इसहाकाला पत्नी पाहण्यासाठी त्यानं तो याजक होता, त्या याजकाला सांगितलं की माझ्याच लोकांकडे जा आणि माझ्याच लोकांमधली असणारी पत्नी माझ्या मुलासाठी बोलवली. म्हणजे पत्नी हा पण आशीर्वाद आहे, पत्नी हा पण आशीर्वाद आहे. परंतु आज एक वरदान किंवा एक असा आशीर्वाद आम्ही पाहणार, या सगळ्या आशीर्वादांपेक्षा तो वरचा आशीर्वाद आहे. आणि हे गोष्ट ध्यानात, हे सगळे आशीर्वाद जरी तुमच्याकडे असले, बरेच लोक म्हणतात ना, एक जोक परवा आहे इंस्टाग्राम वरती, ते बघितलं फोटो वगैरे पोस्ट करत असतो. इन्स्टाला मी सगळं सोशल मीडियाच्या साठी वापरतो. त्याच्यामध्ये एक जण येतो पडतो, देवाला घाबरावंच नको, देवा कसली ऐकून दिली ती मला जेवण वेळेवरती देत नाही, माझं ऐकत नाही, दिवस रात्र मला म्हणती, हे देवा असली गर्दी तुम्हाला का आली? आणि देवा लवकर या तुम्हाला सुटका करून त्या मंदिरावरती गोल गोल फिरायला सुरुवात करतो. दुसरा एक धावत 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 पळत पळत येतो, देवासमोर डोकं आपण हाती करून बोलत असतो, देवा माझं वय होऊन चाललंय, माझ्या वडिलांच्या लेकरं झाले, माझं लग्न अजून कसं काय झालं? मला आता जर लग्न करून झालं ना, मग मी तुला साथ देऊन म्हणणार असं दुसरा पडतो. देवा म्हणजे शांती कुठेच नाहीये. लग्न झालं तरी शांती नाही, लेकरू झालं तरी शांती नाही. मग कोणतं वरदान, आणि ते वरदान देव ठराविक स्वरूपामध्ये सगळ्यांना ते वरदान मिळते. ते वरदान म्हणजे आशीर्वाद. जसं आम्ही पाहतो की देवाला अब्राहाला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? तो माझ्याबरोबर गेलो, तो सोनं रूप उंच याने संपन्न झाला. संपन्नतेचा आशीर्वाद लक्षात ठेवा. परंतु तरी सुद्धा ज्यावेळेस अब्राम ही सगळी संपत्ती त्याला घेतली आणि असं लिहिलं की त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये अस्वस्थता आली. तर हे सगळं मिळवलंय, पण आता मी देणार कुणाला? तर माझ्या चाकराला. मग संपत्ती मिळाली तरी सुद्धा त्याच्यावर शांती होतो. पाचू एक वचन म्हणजे तुम्हाला समजेल. स्तोत्र 29 आणि त्याचं 11 वचन. परमेश्वर असं या शांतीचं वरदान फक्त देवच देतो. हा, परमेश्वर आपल्या लोकास सामर्थ्य देईल. परमेश्वर आपल्या लोकास शांतीचे वरदान देईल. सगळ्यात मोठं सामर्थ्य किंवा सगळ्यात मोठं वरदान कोणतं असेल तर शांतीचं वरदान. आणि शांतीचं वरदान फक्त देवच देतो. कुणाला देतो ते पण? बायबल समजायला लागलं. कुणाला देव शांती देतो? म्हणजे ज्यांच्याकडे शांती नाही देव त्याच्या लोकांस शांतीचं वरदान देतो. मग माझ्यामध्ये शांतीचं वरदान आहे का ओळखायचं कसं काय? प्रश्न तोच आहे. शांतीचं वरदान आहे काय नेमकं? आणि का या सगळ्या आशीर्वादांमध्ये शांती नावाचा आशीर्वाद जो देवापासून प्राप्त होतो तो आशीर्वाद आम्हाला आता आवश्यक आहे. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो देव त्याच्या लोकांना शांतीचं वरदान. लक्षात घ्या, घर तुमच्याकडे आहे म्हणून पुढे जाऊ नका. लेकरं तुमच्याकडे आहे म्हणून पुढे मारूच नका. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊन म्हणजे तुम्हाला समजेल. 15:1-3 वचन वाचा. उत्पत्ती 15:1-3. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतीक
11व्या अध्यायामध्ये तो मिळाला, 12व्या अध्यायामध्ये सोनं रूप उंट गाढव या सगळ्यांनी तो संपन्न झाला. आणि आता देवाला प्रश्न काय करतो, तुम्हाला काय देणार, तुम्हाला काय देणार. आम्ही देवाला म्हणतो देवा तुम्हाला घर दे, आम्ही म्हणतो देवा तू नोकरी दे, आम्ही म्हणतो देवा तू मला बाग बांधे दे, सोनं दे, पत्ती दे, सगळं तर आम्हाला मिळालं. अजून सुद्धा तो विचारतो तुम्हाला काय देणार. म्हणजे लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील पण तुमच्याकडे शांती नसेल तर लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टीची व्हॅल्यू शून्य होईल. ती अब्रामाकडे आहे. कोणती गोष्ट होती, त्याच्यावर सोनं होतं, रूप होतं, गाढव होते, नौका चाकर होता आणि त्यांची पत्नी पण त्याच्याकडे होती. मग तरी त्याच्याकडे शांती नव्हती. शांती कुठली, ज्या देव आता देव त्याच्याशी वरदानाची भाषा बोलत आहे, आशीर्वादाची भाषा बोलत आहे. आशीर्वादाची भाषा बोलत असताना प्रभू त्याला म्हणतो तू म्हणू नकोस. मग देव स्वतः त्याच्याशी बोलत असताना त्याच्याकडे ही भीती आली कुठून, कोणती भीती त्याच्यामध्ये येते, काय असं कारण होतं माझ्या लक्षात. या गोष्टी घडल्यावर, या गोष्टी म्हणजे सगळं काही त्याला मिळालं. सगळं 11 पासून 15 पर्यंतचा जो अध्याय त्या सगळ्या वाचल्यावर तुम्हाला कळेल काय काय त्याला मिळालं होतं. सगळ्या गोष्टी घडल्या. अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असं अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझे भाग आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा तू मला काय देणार, तू मला काय देणार. मी संतान जाणार आणि दिनेशकी एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. आता जर तुम्ही बघितलं हल्ली लोक कुत्र्याच्या नावावर घेऊन जातात. आता कुत्र्याचं आयुष्य किती 10 वर्ष 15 वर्ष आणि ते लोक त्याला एवढं सांभाळतात. आता अब्रामाच्या बाबतीमध्ये एवढी सगळी प्रॉपर्टी असताना सुद्धा त्याला भीती काय वाटली, एवढा विश्वासानं काम केलेला त्याचा चाकर जो त्याच्या बरोबर विश्वासाने चालत होता तो संपत्ती त्याला घेऊन टाकणार. म्हणजे संपत्ती तुमची शांती नसतेच, उलट संपत्तीची शांती जास्त व्यक्ती त्याला प्रॉब्लेम तो झाला. प्रॉपर्टी नसती तो त्याला टेन्शनच नसतं. कुणाला आता काय द्यायचं काय प्रश्नच नसताना त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याची शांती हरवून दिली. पण शांती प्रॉपर्टी दिली देवाला दिली आणि देव त्याच्याकडे आशीर्वादाच्या गोष्टी बोलत आहे. परमेश्वर त्याला बोलत आहे की तू घेऊ नकोस. पण अब्राम अस्वस्थ झाला का, कारण त्याच्याकडे शांती नाही. काय करत होता, मी शांतीविषयी तुम्हाला बोलतो, जी परमेश्वर शांती देतो त्याच्याविषयी बोलत आहे. मी तुम्हाला जगाच्या शांतीविषयी बोलत नाही. परमेश्वराची शांती आणि जगाची शांती या दोन भिन्न प्रकारच्या गोष्टी. त्याने मला समजावून सांगा शांतीचं प्रकार किती महत्वाचं. मुलासंबंधाने बोलतो, मी संतान जाणार आहे म्हणजे त्याची शांती कशावर अवलंबून. ते म्हटलं ठीक आहे, शांतीच पाहिजे ना तुला, ते तुला मुलगा त्याला दिला तरी एक सोडून दोन, एका व्यक्ती इसाक आणि इश्माईल आणि इसाक दोघांना घरातली शांती कुठली, बायको भांडायला लागली. बरं इश्माईल जन्माला आणणारी कोण होती, चला माझ्यापासून होणार नाही, तिच्यापासून मुलगा होत्या आणि तिच्यापासून मुलगा झाला तो वाढायला लागल्याबरोबर आपण इश्माईल आणि इसाक बरोबर घरामध्ये वाढत आणि घरामध्ये वाढत असताना तिची शांती तुटली. अब्रामाची पण शांती तुटली. अब्रामाला देव बोलला, साराची शांती ते म्हणजे घरात शांती टिकायचं तर कोणाचं ऐकायचं. आणि बोललं कोण, सगळ्यांची तोंड कोण बोललं. मग बरेच पुरुष म्हणले तर काय कोण पाडायचं, काय नको बाहेरचा पाडायचा. शांती जरी त्याची पत्नी त्याच्याकडे बोलले पण तरी त्याच्याकडे शांती नाही. म्हणजे लेकरं आले तरी त्याच्याकडे शांती नाही ना, त्याची शांती तुटली आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं की परमेश्वर देतो ते शांतीचं वरदान. तुम्हाला तुमची पत्नी लेकरं ती शांतीचं वरदान नाही. दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगेल, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जो मुलगा किंवा मुलगी लग्न करण्यासाठी पाहिलं ते पण तुमची शांती नाही. असं काय बोलू सांगतो का, सारेला अब्रामाची शांती घालवली आणि काय की दोन्ही लेकरांनी अब्रामाची शांती घालवली
आणि आता येशू काय म्हणतो, देव काय स्वतः म्हणतो, मी माझ्या लोकांना शांतीचे वरदान दिले. ऐका, पण ही देवाची शांती जर तुमच्या जीवनामध्ये आली तर फायदा काय? ओळखायचं कसं देवाची शांती माझ्या जीवनामध्ये? शांतीला तुम्ही समजू शकत नाही. मला पण ती समजत नव्हती शांती म्हणजे काय. शांती म्हणजे मला वाटतं हाताची घडी तोंडावर, हाताची घडी तोंडावर झाला आत चाललं आपली आतमध्ये जे चाललंय ना ते जगात कोणाला समजत नव्हत्या, कुणाला समजत नाही. आतमध्ये एक प्रकारचं वादळ चालू असतं, अस्वस्थ असतं. पण कोणत्या कामाला अस्वस्थ असतं? पण माणसाची शांती तुटते मी कशावर? मुलीला पाहायला जातो, त्या दोघांनी इतकं पसंत असतो, तो दुसऱ्याला सांगतो की माझी बायको खूप सुंदर आहे, आणि तो दुसऱ्याला त्याला म्हणतो ह्याची बायको खूप सुंदर आहे. मला पण मी रिजेक्ट केलं, त्यावेळेस मी कशी आता दिसायला लागली, मग तो कधी मुलगा त्या मुलाला पण रिजेक्ट केली असतं. जर त्याला रिजेक्ट केलेलं असतं त्यास त्याला काम म्हणणार नसतो, आता तो बरोबर काम दिसायला लागतो, हे मालकाला पण आलं होतं. मग एवढ्या वर्षानंतर कशी काय शांती तुटलेली? थोडक्यामध्ये जे तुम्हाला दिसतं की तुमची शांती नाही. मग शांती म्हणजे नेमकं आहे तरी काय? एक वचन वाचन म्हणजे तुम्हाला समजेल. उपनिषदाचं पुस्तक 10 अध्याय 4 वचन, उपनिषद 10:4. हा सुंदर का? उपनिषदाचं पुस्तक 10 अध्याय आणि त्याचं 4 वचन. तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, आपली जागा सोडू नकोस. कारण शांतीवर मोठी पाप करणे मोठी पाप करणं टळतात. शांती म्हणजे पहिलं वैशिष्ट्य काय असेल? जी प्रभूने दिलेली शांती. मी देवाच्या शांती संबंधात तुम्हाला बोलतोय. तुमचं लग्न झालं ही तुमची शांती नाही, तुम्ही घर बांधलं ही तुमची शांती नाही, तुम्हाला चांगला पती मिळाला ही तुमची शांती नाही, तुम्हाला चांगली नोकरी मिळाली ही पण तुमची शांती नाही, तुमचं एज्युकेशन झालं, शिक्षण झालं ही पण तुमची शांती नाही. मग शांती नेमकी काय? जी परमेश्वरापासून प्राप्त झाली असं दिलं. शांतीवर मोठमोठी पापं केली जातात. ज्याला देवापासूनची शांती असते ना तो व्यक्ती या शांतीमुळे मोठ्या पापावरती विजय करतो. म्हणून तुम्हाला सांगितलं काय होतं माहिती का? शांतीने माणसाकडे नसेल. शाळेमध्ये गेल्यावर बघा, तुम्ही लहान लेकर असतात ना, त्या लहान लेकरांना तो दुसऱ्याचा पेन खूप आवडलेला असतो. मग ते काय करतात? त्या पेनवरती दल्ला मारतात. त्याला ते कळत पण नाही चोरी म्हणून. याच्या वेळेला किती पण भाजी बनवून दिली ना तर त्याला दुसऱ्याच्या वेळेला भाजी खायची सवय असते. त्या वेळेला भाकरवरती भाजी पण तो सोडतो लहानपणी. आणि सगळे ते करून ते असं कोणीच म्हणलं तर पाहायचं मी केलंच नाही. अहो डबावरून की बोलणं होतं, बॅगवर की बोलणं होतं. आणि शास्त्र काय सांगता माहिती का? प्रभूची शांतीची आहे ना, ती प्रभूची शांती एक प्रकारचं समाधान तुमच्यामध्ये निर्माण करतात. ते सांगतात तुझ्याकडे आहे ते सगळ्यात बेस्ट आहे. तू पापच करू शकत नाही, तू पापच करू शकत नाही. दांडाची शांती भरली का? ते त्याच्यामुळे असं लिहिलंय त्याचं मिठासाठी दाविदानं त्या असणाऱ्या शौलाकडे मागणी घातली, त्याच्या मर्जीने ती होती. मग तरी सुद्धा त्याच्या सैनिकाच्या पत्नीकडे त्याचं चित्त गेलं कसं काय? शास्त्र तर सांगतो तो माझ्यामध्ये कसा काय? आणि परमेश्वराने इतका मोठा त्याला विजय दिला, तर तो शौलाला 1000 पडले, दाविदाला लाखो, इतका मोठा विजय त्याला दिला. पण जेव्हा त्यानं गच्चीवरती गेला आणि गच्चीवरून त्या खिडकीत पाहिलं तर खिडकीमध्ये एक स्त्री अनुभव करताना त्याला दिसली आणि त्याची शांती तुटली. त्याची शांती तुटली. आणि शास्त्र काय सांगतं? परमेश्वराची ही शांती, या शांतीनं तुमच्याकडे मोठी मोठी पापं करून केली जातात. येते का लक्षात तुमच्या? या सैतानाने या दिवसामध्ये जर लोकांना प्रयत्न अडवण्यासाठी कोणती गोष्ट आणि पापडी जगामध्ये, तर त्यानं मनुष्याची शांती करण्याचा प्रयत्न करत आहे. धन्य ते लोक जे देवाच्या जवळ राहतात आणि प्रभूच्या शांतीच्या आधारे मोठा मोठा पापावरती विजय करतात. तुम्ही देवाचे लोक आहात. काही गोष्टी तुमच्या घरासमोर असतील, तुमच्या घरातलं वातावरण असेल,
तुमच्या कामाचं ठिकाण असेल असं लिहिलंय. अधिपती सगळे काय शब्द तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडून कधी कधी तुम्ही जिथं काम करता तिथला बॉस तुम्हाला रागवतो आणि तुमची शांती तुटते. रिझाईन देऊन टाकणार आहे. मला असे रोज कमीत कमी 15 बॉस मला फोन करून सांगावं परत या एवढं तुम्ही भविष्य सुरुवातीला तर एका झटक्यात तुमच्या नोकरीला लाख मारून जातो. 150 कोटीचा देश आहे आणि तुमच्यासाठी कितीतरी तिथं पडेल. तुम्ही लाख त्यांना किती तुम्ही 15 करतो. शास्त्र काय सांगतो माहिती का? आधी सगळं तू गेला आणि तो तुला रागवला ती जागा कशीच ठेव. ऐका, जागा सोडू नको. आत्मिक जीवनामध्ये असं घडतं का नाही? कधी कधी प्रभू तुम्हाला तिथं ठेवतो. कोणीतरी अधिपती तुमच्यावरती बॉस असेल आणि तो व्यक्ती तुम्हाला रागवतो. आता इथं शांती तपासावी लागते. इथं काय करावं लागतं? प्रभूची शांती असेल तुम्ही आपली जागा. मला नाही लोक खूप बोलले म्हणून चला मी रोज बांधतो तुमचं जग तुम्ही चालवा. मग आता मी गेल्यावर हे जग चालणारच नाही का? मग छाती बरोबर बसतो ईश्वरला जागो तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. पवित्र आत्म्यामुळे तुम्हाला सामर्थ्य पाठवेल. येशूनंतर पेत्र, त्याच्यानंतर याकोब, त्याच्यानंतर योहान, त्याच्यानंतर कितीतरी लोकांचे सेवक तयार झाले. शांती तुमच्यामध्ये असेल तर लक्षात ठेवा, शांतीवर तुम्ही आपली जागा कधी सोडत नाही. नुसती या जागेशी तुम्हाला कधी कधी वाद होता, कुटुंबामध्ये वाद निर्माण होता. वाद निर्माण झाल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना येते का? ती म्हणते हा नको, तो म्हणते हे नको. ठरलेलं असतं. आता कोर्टातच भेटू, भेटा, वकील पण तयार आहे, द्या पैसे, आणि मग त्याच्यानंतर परत फोन करायचा. मग त्याच्याकडेच नांदायचं, मग आधीच नांदायचं होतं ना, आधीच नांदायचं होतं. सगळं केलं किती बघता तुम्ही, तुम्हाला येऊन कमावून कसे. मग कोण जबाबदारी येणार? प्रभूची शांती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे तसं सोसत. असं म्हणलं हगारीला म्हटला तो सारीच्या हाताखाली सोसत राहा. ऐका, हगारीला इश्मायासहित घराबाहेर काढल्याबरोबर हगार डोळ्याकडे चाललेले तिकडे देवाच्या दुकानात गेलेल्या दर्शन सांगितलं असं पहिलं सारी हाताखाली सोसत राहा. परिणाम काय झाला? इश्मायाला देवावर टाकून दिल्यापासून एक महान राष्ट्र त्यानं बनवलं. कसं राष्ट्र त्यानं बनवलं? शांतीवर मोठी मोठी पाप करणं टळली जातात. शांती प्रभूपासून असणारी शांती तुमच्याकडे आवश्यक आहे. म्हणून आम्ही पाहतो की जसा या दारीला लावून पाहला ना, या दारीला त्याची शांती गमावली आणि शांती कमावण्याचं कारण काय? त्याला दिसली पाहिजे होती. अशीच काहीतरी गोष्ट तुमच्याकडे असते. जी गोष्ट तुमची नसती ती गोष्ट तुम्हाला हवी असते. कोणाचं सुंदर घर पाहिलं तरी आमच्या घराची शांती जाते. काही लोकांची चांगली नोकरी पाहिजे, त्यांचं काम बॅलन्स पाहिजे, त्यांची लेकरं पाहिजे, त्यांची बुद्धिमत्ता पाहिजे, त्या शांतीचं निवडण्याचं कारण आहे. कधी कधी आमच्या लेकरांची तुलना पण आम्ही बाकीच्या लोकांबरोबर लेकरांबरोबर. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर कधी मग विनंतीचा दान राजपदावरती जाऊ शकतो, मग तुमच्या लेकरांच्या बाबतीत देव चांगलं करू शकणार नाही का? तुमची शांती तुटत आहे. शांतीला मोठी मोठी पाप करणं कधी कधी प्रभू आम्हाला काही गोष्टी देत नाही, याच्यावर आमची शांती तुटलेली आहे. बऱ्याच लोकांच्या समस्या काही स्त्रिया आपल्या सिस्टम होतं चालेल आणि एवढ्या साक्षी ऐकल्या, एवढं सगळं पाहतो की आणि तुम्ही प्रार्थना केलं एवढ्या आम्हाला प्रभू लेकर आली अजून कधी आली तिथपर्यंत वाट पाहिजे. तुम्ही एक शब्द बोलला किंवा देवावरती अविश्वास दाखवला, शांतीने पार घडलं का नाही? काही म्हणतो धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्यानं मला नाशाच्या काचेतनं बलबलीच्या चिखलात नवर काढली, माझी पावलं त्यांनी खडकावरती स्थिर केली. तेव्हापासून
प्रभूची शांती जी आहे ना, ती देवापासूनची शांती तुमच्याकडे काही असो अथवा नसो, पण एवढं समाधान असतं ना. आणि काय समाधान माहिती का, प्रभू समयात मला देणार, समजत दे का. आणि लक्षात ठेवा, देवाच्या समयाप्रमाणेच घ्या, देवाच्या समयाप्रमाणे घ्या. बरोबर म्हणू नका मग काय बरोबर प्रार्थना करा, जन्मासाठी प्रार्थना केली, हा मोठा करा आणि त्याचा वायदा मी म्हातारा करू, आता यांच्या सुधारण्यासाठी प्रार्थना करू. त्यापेक्षा वाट पाहून परमेश्वराकडे बेस्ट घ्या, ही प्रभूची शांती. ऐका, आता पत्र्याच्या खोलीत आहे ना, चांगल्या घरामध्ये जाऊन त्याला आशीर्वाद द्या. मागे एक जण इकडं आपल्या चर्च मध्ये आला, एक पाळत आला होता, मग एकदम सुंदर आपला प्रोग्राम चालला होता, सगळं त्याला बघितलं, त्या दुसऱ्या पाळताला बोलवलं, त्या दुसऱ्या ब्रदरला बोलवलं, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं आपण बांधायचंय. मी त्याच्याकडे बघितलं ना, हसला, कारण त्याच्याकडे जे लोक आहेत लिमिटेड लोक आहेत, त्याची सेवा पण तेवढी, पण आल्यावर शांती तुटते ना. मिनिस्ट्रीमध्ये असणाऱ्या लोकांची पण शांती तुटते. परिणाम असा झाला की तो एका संकटात अडकला आणि त्याची सगळी मिनिस्ट्री तुटणार होती. त्यास मी मदत केली, त्याला सांगितलं की आपण तू अशा पद्धतीने बाहेर हो, आणि ते सेटल केलं. परंतु मला तुम्हाला सांगूया, कोणतीही परिस्थिती तुमच्या मनाची शांती तोडता कामा नये. मोठमोठी बात करून पडली जातात, काही गोष्टी तुम्हाला हव्या हव्याशा वाटत असतील, परंतु ती गोष्ट तुम्हाला पाहिजे असतील आणि त्याच्यासाठी तुम्ही परिश्रम करता आणि देवाला देवाला त्याच्या लोकांना जी लागतं ते देवाला द्यायला आवडतं, आणि जी गोष्ट देवाला वापरत नाही त्याच्या लोकांना द्यायचीच नाही. तुम्ही कशाला गडबड करून मागता. म्हणून शांतीने काय केली जाते, म्हणजे तुला देवाची इच्छा सगळी घेतली ना, देवाची इच्छा काय केली तुम्ही जॉब सर्व केला आणि तुमच्या इंटरव्ह्यू दिली, तुमचं सिलेक्शन झालं असेल, मग कशाला शांती कुठे तीच शांती तुम्हाला पाहिजे. अरे देवाला याच्यापेक्षा बाहेर ठेवलं असेल ना, तू काय गडबड करतो, तू काय म्हणतो मला तीच नोकरी पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही प्रार्थना केली, देवाला जसं आम्हाला इस्माईल घेऊन टाकला, मग इस्माईल प्रॉब्लेम तर येणार ना, घरामध्ये शांती कुठणार आहे ना. प्रभू तुमच्या जीवनामध्ये देतो सगळ्यात बेस्ट असतं, असं समजायचं, जीवन जगायचं. मला चांगलं मागणार होतं, हाच माझ्या पदरात पडला, आणि मला चांगलीच बाहेर पडली, भांडखोर माझ्या बाहेर पडली. जे तुझ्याकडे आहे ते सगळं भाग्य, ही शांती बघावी, प्रभू तुम्हाला ती शांती देतो. एक समाधान असतं जे तुम्ही बाबाच्या पुरीमध्ये असतात, आणि तुमच्याकडे समाधान असतं की आम्ही राहतो. लक्षात घ्या, जिथे तुम्ही आहात त्या घरामध्ये तुमच्याकडे शांती असतं गरजेचं, आणि जर तुमच्याकडे शांती असेल तर तुम्ही मोठा पापावरती विजय मिळता. किती सुंदर आहे, शांतीवर मोठमोठी पाप कर्म अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात. मोठमोठी पापकर्मे, शांती असेल तर तुमच्याकडनं पाप घडतच नाही. आता ओळखायचं कसं माझ्याकडे शांती आहे. आता पहा, कुणाला चिडलेला